नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि सगळ्यांचे फेवरेट असलेले चिकन 65. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेल स्टाईल आपण बनवणार आहोत. त्यासाठी लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. छान असं कट करून घेतलं आहे छोट्या साईजमध्ये. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून निथळून घेतलेलं आहे. चला आता आपण चिकनला मॅरिनेट करूया. सर्वप्रथम इथे मी हळद वापरणार आहे अर्धा चमचा. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला लागणार आहे 1 लिंबू. आता इथे मी पूर्ण 1 लिंबाचा रस चिकनवरती पिळून घेणार आहे. मोठा असेल तर अर्ध लावलं तरी चालेल, पण माझ्याकडे छोटंच आहे म्हणून पूर्ण 1 लिंबाचा रस मी ते घालून व्यवस्थित आता चिकनला आपण हे सर्व तिन्ही पण व्यवस्थित लावून घेऊया जिन्नस. हळद, मीठ आणि लिंबाचा रस हे लावल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं चिकन असंच ठेवायचं आहे. नंतर आपण बाकीचे मसाले लावूयात. 10 मिनिटानंतर लगेच आपण आता यामध्ये घालणार आहोत आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ही. आता इथे घालायचं आपल्याला चिकन 65 मसाला. चिकन 65 मसाला आपल्याला लगेच दुकानामध्ये सहज अवेलेबल असतो. आणि लाल तिखट घातलेलं आहे इथे मी. काश्मीरी लाल तिखट इथं आहे. कढीपत्त्याची पाने इथे मी चिरून घेतलेली आहेत. ती पण भरपूर घातलेली आहेत. कढीपत्ता नक्की घालायचा आहे, कारण कढीपत्त्यामुळेच आपल्या 65ला टेस्ट येते. आणि इथे मी 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, मोठे चमचे. आणि मैदाही तेवढाच घेतलेला आहे, 2 ते 2.5 चमचे. इथे घालणार आहोत आपण रेड कलर. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि यामध्ये घालायचं आहे 1 अंड फोडून. आणि व्यवस्थित आपण हे सर्व चिकनला छान चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी आपण जे मिरची, मसाले, आलं लसूणची पेस्ट वगैरे वापरलेलं आहे व्यवस्थित प्रॉपर चिकनला सर्व लागलं गेलं पाहिजे. आता छान हे पीसेस व्यवस्थित आपण याच्यामध्ये असे चोळून घेऊयात. आणि हे मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर असंच मॅरिनेशनसाठीही ठेवू शकता. आता आपण 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवण्या अगोदर यामध्ये मी 2 चमचे दही घातलेलं आहे. घट्ट असं दही घातलेलं आहे, तेही मिक्स करून आता आपण मॅरिनेशनला ठेवले आहे. चला आता तळण्यासाठी आपण तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये मस्त. तर लगेच तळून घेऊयात आपण 65. तुम्हाला ज्या प्रकारे सोडता येईल असं हाताने सोडलं तरी चालेल. तर व्यवस्थित चिकनचे पीसेस तेलामध्ये सर्व बाजूने आपण सोडून घेऊयात. अजिबात एकामेकाला चिकटत वगैरे काही नाही. आणि तेल छान कडकडीत गरम करायचं आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. सर्व पीसेस इथे मी जेवढे मावतील तेवढे इथे तेलामध्ये घालणार आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी स्टार्टर म्हणून कधी अचानक पाहुणे आले तर अतिशय छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आणि मुलांच्या तर खूपच आवडीची आहे. ते बघा इथे मी सर्व पीसेस घातलेले आहेत. लगेचच
आपल्याला यामध्ये चमचा घालायचा नाही आहे. छान पीसेस आपले फ्राय झाले पाहिजेत एका साईडने, नंतरच आपण याला व्यवस्थित उलटपुलट करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही किती मस्त छान टम्म फुगलेला आहे आपलं एक एक पीसेस चिकनचा. कोटिंग अजिबात तेलामध्ये सुटणार नाही, की एकामेकाला चिकटणार नाही, ही गॅरंटी देते या प्रमाणात जर तुम्ही घालाल तर. आता मीडियम गॅसवरती आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे 65 आपल्याला तळून घ्यायचं आहे. पाहू शकताय तुम्ही, या रंगावरती आपल्याला काढायचं आहे. अगदी कुरकुरीत आपलं चिकन 65 तळल्यानंतर किती छान दिसतंय ते. तर लगेच काढून घेऊयात आपण. गरमागरम आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. आता याच्यावरती छान, तुम्हाला आवडत असेल तर मस्त चाट मसाला घालायचा आणि गरमागरम सर्व करायचं. तुम्ही चटणीबरोबर, मेयोनीज बरोबर, सॉस बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतात. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.